मुलं शाळेत गेली आणि हे देखील ड्युटीवर गेले की राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी एक कप चहाची एनर्जी घेऊन तयार होते। माझं हे पार्सल बऱ्याच दिवसापासून मला मिळत नव्हतं। पंजाबला आल्यानंतर ही साडी मी ऑनलाईन ऑर्डर केली होती, जी मला 300 रुपयात मिळाली। परंतु साडी जेव्हा ओपन केली ना पार्सल, खरंच खूप सुंदर होती। साडीचा कपडा जॉर्जेटचा आहे आणि खूप जरी वर्कची अशी लायनिंग आहे, मला खूप जास्त आवडली होती। परंतु बऱ्याच दिवसापासून हे पार्सल मला मिळत नव्हतं, त्यामुळे थोडी टेन्शनमध्ये होती। पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेलो, परंतु जे काही बघण्यासाठी गेलो होतो ते मात्र पाहिलंच नाही आणि पुन्हा वापस यावं लागलं। तुमच्यासोबत असं कधी होतं का? नक्की कमेंट करून सांगा। तर इथे मिस्टरांना वसंत पंचमीनिमित्त 2-3 तासासाठी ऑफ होतं, म्हणजे ड्युटी वगैरे नव्हती। तर त्यांनी ठरवलं की चला तुम्हाला गुरुद्वारा दाखवूया। तर पंजाबमध्ये इथे असलेली भरपूर मोठी गुरुद्वारा आहे, जी की प्रसिद्ध आहे भरपूर। तर आम्ही तिथेच आता निघालो होतो। तर रस्त्यातच मला एका घरासमोर एका संत्र्याचं झाड दिसलं आणि त्याला इतकं काही फळ लागलेलं होतं, म्हणजे झाड हिरवं आणि ऑरेंज म्हणजे संत्रे पूर्ण नारंगी कलरचं खूप सुंदर वाटत होतं आणि फळ देखील भरपूर लागलेलं होतं। तेच इथं मुलांना दाखवत होते मी। मध्येच इथे सिग्नल देखील लागला आणि आम्हाला थोडा वेळ वेट करावा लागला, कारण ट्रेन जात होती समोरून, तुम्ही बघत असालच। तर हा गुरुद्वारा जो आहे ना, तर तो खूप मोठा गुरुद्वारा आहे आणि जेव्हा आम्ही त्या गुरुद्वारासमोरून जात होतो ना, तर एवढी काही गर्दी होती, आम्हाला समजलंच नाही की का इतकी गर्दी आहे। त्याचा गेट देखील बघू शकता गुरुद्वारेचा, किती मोठा आहे आणि इथे पार्किंगची वगैरे खूप छान सोय वगैरे केलेली आहे। आम्हाला समजतच नव्हतं की इतकी गर्दी आज अचानक अशी का आहे। तर आम्ही गाडी पार्क वगैरे केली आणि मागच्या बाजूने आम्ही गुरुद्वारेमध्ये एंट्री केली, कारण इथे 3-4 गेट आहेत। तर आम्ही मागच्या गेटनेच गुरुद्वारेमध्ये एंट्री केली। तर समोर तर बघतोय एवढी गर्दी, कारण त्या गुरुद्वारेमध्ये 2 लग्न देखील होती आणि त्या दिवशी वसंत पंचमी होती, म्हणजे सर्वच भाविक इथे दर्शन करण्यासाठी आलेले होते। त्यामुळे इतकी काही गर्दी होती ना, की आम्हाला दर्शन तर मिळालंच नाही। गुरुद्वारेत मध्ये देखील आम्हाला जायला भेटलं नाही। तर गुरुद्वाराच्याच बाहेर असलेलं हे अमृत जल म्हटलं जातं। दर्शन केल्यानंतर इथे भाविक येतात आणि या पाण्याने आपल्या चेहरा वगैरे धुतात, कोणी इथे अंघोळ देखील करतं। तर यामध्ये भरपूर मोठे मोठे असे मासे देखील आहेत। तर माझ्या मुलांना तर तीच मज्जा वाटली की इतकी मोठी मोठी मासे घाबरत कशी नाही आहे, कारण त्यांना देखील प्राण्यांना सवय झालेली आहे। इतकी चारही बाजूने तुम्ही बघू शकता, जेही भाविक भक्त वगैरे असतात ना, ते दर्शन झाल्यानंतर इथे येतात, कारण अमृत म्हणून हे जल अंगावर वगैरे घेतलं जातं। तर एवढी प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही फक्त गुरुद्वारेच्या बाहेरूनच प्रदक्षिणा मारली। या गुरुद्वारेचा जोही कळस आहे ना, तो संपूर्ण सोन्याचा आहे। तर इथे जो कडाप्रसाद मिळतो ना गुरुद्वारेचा, तर त्याच्या सुवासाने इतकं काही छान वाटत होतं ना, खूप खमंग वास येत होता। तर आम्ही देखील प्रसाद घेतला, परंतु मुलांना फार अपसेट झालं, कारण गुरुद्वारेत नेमकं काय असतं ना, कधी पाहिलेलं नाही आहे। गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही बाहेरूनच गुरुद्वारा पाहिली, प्रदक्षिणा मारली, प्रसाद घेतला आणि तसंच आम्हाला घरी यावं लागलं।